बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर वेदनेचा हुंकार बनत नागरिक आज रस्त्यावरती उतरणार आहेत। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा रस्ता आहे। मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करतो की त्यांनी हे पोस्टर दाखवावं। पुण्यातल्या ललित महल चौकामध्ये हे पोस्टर लावण्यात आले। या पोस्टरमध्ये आम्ही येतोय तुम्ही पण या, सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज अशा जन आक्रोश मोर्चाचं हे आयोजन करणार आहे। या बॅनरवरती दोन्हीही संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचेही फोटो लावण्यात आलेले आहे। आणि मोर्चाचा मार्ग कसा असणार आहे याच्यावरती दिलेला आहे लाल महाल, फडके हाऊस, दारूवाला पूल, अपोलो थिएटर, केम हॉस्पिटल, समर्थ पोलीस स्टेशन ते जिल्हाधिकारी असा या मोर्चाचा मार्ग या पोस्टरवरती देण्यात आलेला आहे। त्याचबरोबरती रस्त्यावरती काळे झेंडे लावून ही निषेध करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता, मी कॅमेरामॅनना विनंती करतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे। अगदी काही थोड्या वेळामध्येच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यामुळं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये सुरक्षेच्या कारणावस्तवी हा मोठा पोलीस बंदोबस्त सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये अनेक राजकीय लोक पण या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। त्याचबरोबर ते भाजपचे आमदार असलेले सुरेश दस हे या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। राष्ट्रवादीचे खासदार असलेले बजरंग सोनवणे असतील, त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर असतील, त्याचबरोबर ती माजी आमदार असलेले पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा सतेज पाटील असतील, त्याचबरोबर रोहित पवार असतील, त्याबरोबर रोहित पाटील असतील, असे बरेचसे राजकीय मंडळी पण ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। आणि एकंदरीतच बीडमधल्या अभूतपूर्व मोर्चानंतर परभणीमध्येही मोर्चा करण्यात आलेला होता, त्यानंतर लातूरमध्येही मोर्चा काढण्यात आलेला होता। विशेष म्हणजे आज हा पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात येतोय। ह्या मोर्चाचं एक वेगळं पण म्हणजे या संतोष देशमुख यांच्या जे काही मारेकरी आहेत किंवा जो वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराड पण या पुण्यामध्ये सरेंडर झालेला होता। त्याचबरोबर ती सुदर्शन गुले असेल, त्याबरोबर सुधीर सांगळे असतील, या दोन आरोपींनाही पुण्यामधूनच पकडण्यात आलं होतं। विशेष म्हणजे ह्या आरोपींचं पुणे कनेक्शन हे एक वेगळं बाब आहे। आणि आज पुण्यामध्ये होत असलेला ह्या मोर्चा आणि या मोर्चामध्ये राजकीय लोक या मोर्चाच्या व्यासपीठावर नक्की काय बोलणार आहेत, काय भूमिका मांडणार आहेत, काय मागणी करणार आहेत, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चाला जास्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामॅन मोहम्मद आदिल सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।